हॅलो फ्रेंड्स, सो या व्हिडिओमध्ये आपण नीटमध्ये BMSमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी सेफ रँक काय असला पाहिजे कॅटेगरी वाईज तो बघणार आहोत. सो सर्वात आधी जर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला किफायतशीर आणि एकदम 100% ट्रान्सपरन्सीने जर काउन्सिलिंग करायची असेल तर खालील दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा. ठीक आहे. सो बघा, आता हे जे ऑल इंडिया रँक आहेत इथे तुम्हाला दिसत असतील, हे सर्व ऑल इंडिया रँक जे आहेत हे सेफ ऑल इंडिया रँक आहे. जर तुमचा ऑल इंडिया रँक यांच्या आत असेल तर तुम्हाला BMS प्रायव्हेटमध्ये 100% सीट ही मिळेल यावर्षी. ठीक आहे. सो कॅटेगरी वाईज मी इथं दिलेला आहे डाटा. सो सर्वात फर्स्ट आहे बघा, ओपन कॅटेगरीसाठी सेफ रँक काय असणार आहे. ठीक आहे. 2025 नीटचा प्रायव्हेट BMS कॉलेजचा तो असणार आहे 4,02,184 एवढा. तुमचा जर ऑल इंडिया रँक याच्या आत असेल तर तुम्हाला BMS प्रायव्हेटची सीट ही नक्की मिळेल. ठीक आहे. OBC कॅटेगरीसाठी बघा 4,02,118 आहे. त्यानंतर SC कॅटेगरीसाठी बघा 4,04,618 आहे सेफ रँक. याच्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल तर तुम्हाला 100% ही जी सीट आहे प्रायव्हेट BMSची ती मिळणार आहे. पण त्याच्यामध्ये देखील आता हे जे आहे हे पर्टिक्युलर कॉलेजमधले रँक आहेत, हे बरोबर त्यांचा कट ऑफ इथं आहे. तर काउन्सिलिंग करताना जेव्हा चॉईस फिलिंग तुम्ही करणार तेव्हा ती बरोबर केली तरच तुम्हाला BMS सीट मिळणार आहे. जर तिथे काही गडबड केली तिथे तुम्हाला तुमची सीट ही जाऊ शकते. म्हणून काउन्सिलिंग ही महत्त्वाची असते. ठीक आहे, समजलं. त्यानंतर बघा ST कॅटेगरीसाठी सेफ रँक आहे 5,97,499. ठीक आहे, BMS प्रायव्हेटसाठी. NTB कॅटेगरीसाठी सेफ रँक आहे ऑल इंडिया रँक 4,02,045. ठीक आहे. NTC कॅटेगरीसाठी 4,08,79 हा सेफ रँक आहे. त्यानंतर NTD कॅटेगरीसाठी 4,01,740 हा देखील सेफ रँक आहे. ठीक आहे. थोडंसं 1000 हे मागे पुढे होत असतात. ठीक आहे नंबर्स. त्यानंतर VJA कॅटेगरीसाठी बघा 4,01,578 हा सेफ रँक आहे. याच्या आतमध्ये जर तुमचा रँक असेल ऑल इंडिया रँक तर तुम्हाला BMS प्रायव्हेटची सीट ही नक्की मिळणार आहे. परत एकदा कॉलेज जर तुम्ही बरोबर टाकले तरच. त्यानंतर SC BC कॅटेगरीसाठी सेफ रँक काय असणार आहे 4,46,998 एवढा. सो हे सेफ रँक आहे टोटल. याच्या आत तुमचे जर असेल कॅटेगरी वाईज तुमचा रँक असेल तर काहीही काळजी करायची गरज नाही. तुम्हाला प्रायव्हेट BMS हे मिळणार आणि त्याच्यामध्ये काही नाही. तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला त्याची स्कॉलरशिप देखील मिळते. सो नो नीड टू वरी. इथे सुद्धा छान कॉलेजेस असतात. तुम्हाला त्याच्यापैकी जर कमी अजून तुमचा रँक जर कमी असला तर तुम्हाला अजून देखील छान कॉलेजेस मिळतील प्रायव्हेटचे. ओके. सो ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला जर कमी प्राईजमध्ये बाकी काउन्सिलरपेक्षा एकदम ट्रान्सपरन्सीनं आम्ही काउन्सिलिंग करून देत असतो. सो त्याच्यासाठी तुम्हाला खाली दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करावा लागेल किंवा ऑफलाईन ऑफिसला देखील व्हिजिट देऊ शकता तुमच्या याच्यानुसार. आणि अशा अपडेट्ससाठी चॅनलच्या बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे तुम्हाला असेच काही इम्पॉर्टंट काउन्सिलिंगचे अपडेट्सही येत राहतील. थँक्यू.